आजकालच्या मुलांच्या बोलण्याच्या काही स्टेप. एक काळ होता, संत कबीरदासांनी आपल्या काव्यरचनेतून सांगितलं की ऐसी बानी बोलिये मन का आपा खोए, आपही शीतल हो और औरन को भी शीतल करे. म्हणजे असं बोला की ज्यातून आपल्यालाही आनंद मिळाला पाहिजे आणि समोरच्यालाही आनंद मिळाला पाहिजे. हे संतांनी त्यावेळेस लिहून ठेवलं. कालांतराने मागील काही काळामध्ये मित्रमंडळ हे आपल्या मित्राला वडिलाच्या नावानं हाक मारायचं. ही एक फॅशन होती. मित्राला वडिलाच्या नावानं हाका मारायची. आता ती बंद झाली आणि आता थेट मित्रांना किंवा आपल्या जवळील व्यक्तींना थेट शिव्या देऊन बोलणं ही पण आता एक फॅशन मला झालेली दिसते लोकांना. केव्हाही कुठेही लगेच शिव्याच देणार. त्या ठिकाणी एखादा नवीन व्यक्ती असेल, त्याच्या देखत ती सवय झाल्यामुळं लगेच त्यातून शिव्या. अनेक मित्रांना एवढ्या शिव्या देण्याची सवय आहे की त्यांना कसल्याही पद्धतीची संस्कृती किंवा आजूबाजूचा परिसरसुद्धा कळत नाही की त्या ठिकाणी एखादी स्त्री असेल किंवा एखादा वयस्कर पुरुष असेल, कसल्याही पद्धतीचं मागपुढं न बघता थेट नुसतं विचित्र शिव्या देणं ही सुद्धा आजकालच्या कार्ट्यांची सवय झाली. काय पटतंय का? तुम्हाला हे योग्य वाटतं का शिव्या देणं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.